आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात राज्यभर मोर्चे निघत आहेत आणि आज सोलापूरमध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हजारोंच्या संख्येने भीमसैनिक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं अशा पद्धतीचे मोर्चे सुद्धा महाराष्ट्रामध्ये निघत आहेत आणि त्याला विरोध म्हणून आपण पाहू शकताय की 59 पैकी तब्बल 58 जाती एकत्र येऊन या ठिकाणी या मोर्चाला समर्थन देत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहू शकता की सोलापूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता काहीच वेळामध्ये हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलेला आहे। या मोर्चाची सांगता थोड्याच वेळात होणार आहे आणि या ठिकाणी आलेल्या अनुयायांना आनंदराज आंबेडकर जे आहेत ते संबोधित करणार, त्यामुळे ते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार नाही। आपल्यासोबत या मोर्चामध्ये सामील झालेले काही मोर्चेकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय भावना आहे नेमकी। आज आपण बघितलं असाल या फडणवीस सरकारने एक डाव आखून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या प्रयत्नाला हाणून पाडण्याचं काम आज सोलापूरकरातील आंबेडकरवादी व सर्व समाजातील नेतृत्वाने दाखवून दिलेलं आहे। देवेंद्र बघितला ना धर्मेंद्र, यापुढं जर असा घाट तुम्ही घातलात तर नंतरचा विकेट तुमचाच असेल। साधारण या मोर्चामध्ये किती मोर्चेकरी सामील झालेत काय अंदाज? आता आपण स्वतः डोळ्याने बघतातच, आपण आकडे काय मोजलं नाही, पण डोळ्यानं पाहतायच किती समुदाय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे। तरी अजून थोड्याच वेळात अजून जसं ऊन कमी होईल तसं संख्या वाढत जाईल। या नक्कीच आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की आनंदराज आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यासोबत अमन आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, त्यासोबतच राजकुमार बडोले हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो आपल्याला दिसून येतोय। मी तुम्हाला दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवतो की कशा पद्धतीचं या ठिकाणी संख्या जी आहे ती भरमसाठ संख्या आपल्याला दिसून येत आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलेला आहे आणि या मोर्चाची भव्य दिव्यता आपण पाहू शकताय की निळे झेंडे आणि डोक्यावरती निळ्या टोप्या घालून या मोर्चामध्ये युवकांसोबतच युवती, महिला, वृद्ध, बालक सर्वजण या ठिकाणी सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काही अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी सुद्धा आल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बघावं तिथंपर्यंत निळा सागर या ठिकाणी ओसंडल्याचं एकूण चित्र आपल्याला दिसून येतं आहे आणि भव्य आणि दिव्य परिस्थितीमध्ये हा मोर्चा जो आहे तो आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येऊन धडकल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।